नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात यश अलदार न्यूज आणि मी आहे तुमच्यासोबत। आजच्या या व्हिडिओमध्ये देशातील कोट्यावधी शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत। जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल किंवा या योजनेसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय, या योजनेचा लाभ कोणाला मिळतो, पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा, हप्ता कधी आणि कसा मिळतो, ई-केवायसी का आवश्यक आहे, पैसे खात्यात आले नाहीत तर काय करावे, लाभार्थी यादी कशी तपासावी आणि शेवटी काही महत्त्वाच्या सूचना। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची शेतकऱ्यांसाठीची एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे। या योजनेची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली। या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम एकाच वेळी दिली जात नाही, ती वर्षातून 3 हप्त्यांमध्ये दिली जाते। प्रत्येक हप्ता 2,000 रुपये इतका असतो आणि तो थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केला जातो। या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा खर्च भागविण्यास मदत करणे हा आहे। बियाणे, खत, औषधे आणि इतर शेतीच्या गरजांसाठी ही रक्कम उपयोगी ठरते। आता प्रश्न असा पडतो की या योजनेचा लाभ कोणाला मिळतो? ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतीची जमीन आहे आणि ज्यांची नोंद संबंधित सरकारी नोंदीमध्ये आहे ते या योजनेसाठी पात्र ठरू शकतात। अर्ज करताना आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि जमिनीची माहिती योग्य असणे आवश्यक आहे। काही विशिष्ट गट या योजनेसाठी अपात्र आहेत। उदाहरणार्थ, आयकर भरणारे काही व्यक्ती, उच्च पदावरील सरकारी कर्मचारी किंवा संस्थात्मक जमीनधारक यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पात्रतेची खात्री करणे आवश्यक आहे। मित्रांनो, आज अनेक शेतकरी असा प्रश्न विचारतात की आमचा अर्ज मंजूर झाला आहे पण पैसे का आले नाहीत। यामागे अनेक कारणे असू शकतात। त्याबद्दल आपण पुढील भागात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर पुढे काय करायचं? चला आता संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया। स्टेप 1, तुमचे ई-केवायसी पूर्ण करा। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो। ई-केवायसी करण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या। ई-केवायसी हा पर्याय निवडा। तुमचा आधार क्रमांक टाका। आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका। ओटीपी पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे ई-केवायसी यशस्वी होईल। जर ओटीपी येत नसेल किंवा अडचण येत असेल तर जवळच्या सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करून घेऊ शकता। स्टेप 2, बँक खाते आणि आधार लिंक आहे का ते तपासा। अनेक शेतकऱ्यांचा हप्ता केवळ बँक खात्याशी आधार लिंक नसल्यामुळे अडकतो, म्हणून खालील गोष्टी तपासा। आधार क्रमांक योग्य आहे का? बँक खाते सक्रिय आहे का? आधार आणि बँक खाते एकमेकांशी लिंक आहेत का? IFSC आणि खाते क्रमांक योग्य आहेत का? स्टेप 3, लाभार्थी यादी तपासा। तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का हे तपासणेही महत्त्वाचे आहे। त्यासाठी अधिकृत पीएम किसान पोर्टलवर जा। बेनिफिशरी लिस्ट किंवा बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय निवडा। राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा। गेट रिपोर्टवर क्लिक करा। तुमचे नाव यादीत असल्यास तुम्ही लाभार्थी आहात। स्टेप 4, हप्ता आला नाही तर काय कराल? जर तुमच्या खात्यात 2,000 रुपये जमा झाले नसतील तर घाबरू नका। ई-केवायसी पूर्ण आहे का ते तपासा। आधार व बँक खाते लिंक आहे का ते तपासा। अर्जातील नाव, जन्मतारीख आणि आधार माहिती जुळते का ते पहा। जमीन नोंदी अद्ययावत आहेत का ते तपासा। त्यानंतर ही समस्या कायम असल्यास जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा सीएससी केंद्रात जाऊन माहिती अपडेट करा। स्टेप 5, अर्जात माहिती बदलायची असल्यास जर तुमच्या अर्जात नाव, मोबाईल नंबर, बँक खाते किंवा इतर माहिती चुकीची असेल तर ती अधिकृत पोर्टलद्वारे किंवा सीएससी केंद्रामार्फत दुरुस्त करता येते। मित्रांनो, चुकीची माहिती वेळेत दुरुस्त केल्यास पुढील हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकतो। आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत हप्ता कधी येतो, वारंवार विचारले जाणारे प्रश्न, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी मिळतो? मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये म्हणजेच वर्षाला एकूण 6,000 रुपये दिले जातात। हप्ते सरकारकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार थेट डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा केले जातात। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत माहितीलाच महत्त्व द्या। आता काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूया। प्रश्न 1, माझ्या खात्यात पैसे आले नाहीत काय करावे? उत्तर, ई-केवायसी पूर्ण आहे का ते तपासा। आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते तपासा। लाभार्थी स्टेटस पहा। आवश्यक असल्यास सीएससी केंद्र किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधा। प्रश्न 2, नवीन अर्ज करता येतो का? होय, पात्र शेतकरी अधिकृत पीएम किसान पोर्टल किंवा सीएससी केंद्राच्या माध्यमातून अर्ज करू शकतात। अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे। प्रश्न 3, नाव यादीत आहे पण पैसे आले नाहीत।
अशा वेळी बँक खात्याची माहिती, आधार लिंक, जमीन नोंदी आणि ई-केवायसी पुन्हा तपासा. अनेकदा तांत्रिक कारणांमुळे किंवा पडताळणी पूर्ण न झाल्यामुळे हप्ता उशिरा जमा होऊ शकतो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या सूचना. कोणालाही पैसे देऊन योजना मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करू नका. फक्त अधिकृत पीएम किसान पोर्टल किंवा सीएससी केंद्राचाच वापर करा. तुमचा OTP, आधार क्रमांक किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका. सोशल मीडियावर फिरणाऱ्या "आजच 2000 रुपये जमा, नवीन यादी आली" लिंकवर क्लिक करा. अशा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नका. माहिती नेहमी अधिकृत स्रोतावरूनच तपासा. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार, बँक लिंक आणि आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवल्यास हप्ता मिळण्यास मदत होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह सरकारी योजना, शेतीविषयक अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी यश हलदार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन एका नव्या आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.